त्या मेडिसिनचे साईड इफेक्ट पण नको, असं काहीतरी मला म्हणजे ट्रीटमेंट द्या की आपल्या मित्राबरोबर कम्पेअर करायचं किंवा आपले जे पोर्नोग्राफी बघतो. आता पेनाईट साईज जर त्यांची लहान असेल तर ते खूप त्यांच्यामध्ये अँझायटी असते, खूप अँशियस असतात आणि मला चांगले त्याचे रिझल्ट पण मिळाले पाहिजे. सेक्शुअल पार्टवर काहीच त्याचे साईड इफेक्ट झाले नाही पाहिजे आणि चर्चा होत नाही, गुपित चालतं आणि कोणत्या डॉक्टरकडे अवेलेबल पण नाही आहे. किंवा स्मॉल पेनिस. आता हे स्मॉल पेनिस केव्हा केव्हा जन्मजात पण होऊ शकतं. हे व्हॅक्यूम तयार करतं, आपल्या इंडियामध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार करून काय असतं. नमस्कार मित्रांनो, बरेच लोक कन्सर्न असतात की त्यांना काही मेडिसिन नको, त्या मेडिसिनचे साईड इफेक्ट पण नको, असं काहीतरी मला म्हणजे ट्रीटमेंट द्या की जेणेकरून माझ्या बॉडीवर किंवा माझ्या सेक्शुअल पार्टवर काहीच त्याचे साईड इफेक्ट झाले नाही पाहिजे आणि मला चांगले त्याचे रिझल्ट पण मिळाले पाहिजे. तर असेच माझ्याकडे पेशंट येतात जे कन्सर्न असतात पेनाईट साईज बद्दल. आता पेनाईट साईज जर त्यांची लहान असेल तर ते खूप त्यांच्यामध्ये अँझायटी असते, खूप अँशियस असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स एकदम लो झालेला. जेव्हा केव्हा ते समागम करायचा प्रयत्न करतात तेव्हा ते प्रॉपरली करू शकत नाही आणि त्यांचा कॉन्फिडन्स एकदम 100% लूज होऊन जातो. तर मित्रांनो, अशाच लोकांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये एक अल्फा पुरुष पंप आहे आणि त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. कारण की बऱ्याच या गोष्टी असतात, ह्या लोकांना माहीत नसतात आणि चर्चा होत नाही, गुपित चालतं आणि कोणत्या डॉक्टरकडे अवेलेबल पण नाही आहे, कोणते डॉक्टर ॲडवाईस पण करत नाही. पण इतकं सुंदर चांगलं प्रॉडक्ट असून पण आणि त्याचे रिझल्ट इतके चांगले असून पण हे प्रॉडक्ट सगळ्यांसाठी खूपच अत्यंत उपयोगी आहे आणि त्याच्याच विषयी आज तुम्हाला मी थोडक्यात माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की लहान इंद्रिय किंवा स्मॉल पेनिस. आता हे स्मॉल पेनिस केव्हा केव्हा जन्मजात पण होऊ शकतं, केव्हा केव्हा अनुवंशिक पण होऊ शकतं, केव्हा केव्हा हायपोगोनॅडिझम म्हणजे टेस्टिस प्रॉपर डेव्हलप झालेले नसतात किंवा टेस्टोस्टेरॉन हार्मोन त्यांच्यामध्ये खूप कमतरता असते, त्याच्यामुळं पण त्यांचं इंद्रिय खूप लहान राहून जातं. तर असे 3-4 प्रकारामुळं काय असतं की लोकांना आपलं इंद्रिय लहान वाटतं. एक दुसरं असतं त्यामध्ये सायकोलॉजिकल पार्ट की आपल्या मित्राबरोबर कम्पेअर करायचं किंवा आपले जे पोर्नोग्राफी बघतो त्याच्यातले जे आपले स्टार असतात किंवा साऊथ आफ्रिकाचे स्टार असतात त्यांचं इंद्रिय मोठं बघून त्यांना आपलं स्वतःचं इंद्रिय खूपच लहान वाटतं. हे पण एक सायकोलॉजिकल पार्ट त्याच्यामध्ये असतो. पण कुठे ना कुठं फिजिओलॉजिकल असू द्या किंवा सायकोलॉजिकल असू द्या, कारण काही असू द्या, पण पेनिस जर कोणाचं लहान असेल तर त्याचा बोलण्याचा चालण्याचा कॉन्फिडन्सच कमी असतो. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा ते समागम करायचा प्रयत्न करतात तर काही माझ्याकडे असे पण पेशंट येतात की ते फक्त अंधारामध्येच करतात. कारण की त्यांना असं वाटतं की आपल्या पत्नीनं आपल्या इंद्रियाची साईज बघितलीच नाही पाहिजे, इतके ते अँक्शियस असतात. तर याच्यासाठी काय सोल्युशन आहे? तर याच्यासाठी माझ्या क्लिनिकला अल्फा पुरुष पंप हा म्हणजे माझ्या क्लिनिकला अवेलेबल आहे. खूप चांगल्या पद्धतीचं अवेलेबल आहे. कुठंच तुम्हाला लवकर या क्वालिटीचं तुम्हाला भेटणार नाही. चार्जेबल आहे. फक्त आणि फक्त 20 मिनटं सकाळी आणि 20 मिनटं संध्याकाळी वापरायचं आहे. कसं वापरायचं आहे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे व्हॅक्यूम तयार करतं, आपल्या इंद्रियामध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार करून काय असतं की त्याच्यामुळं आपल्या इंद्रियाला ग्रोथ करून देतं आणि इंद्रिय मोठं होतं, तिथला ब्लड फ्लो वाढतो, तिथल्या ज्या नसा बारीक नसा असतात त्या फुलवण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळं तिथला इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढून डेफिनेटली विदिन अ स्पॅन ऑफ 6 मंथ तुम्हाला हे चांगलं इंद्रियाची साईज वाढवून देण्यासाठी नक्कीच मदत करतं. असं माझा 40 वर्षाचा अनुभव आहे. आज मी 40 वर्षापासून देतो आहे. कोणाला याचे साईड इफेक्ट नाही. पण जर तुम्ही ऑनलाईन मागवत असाल किंवा तुम्ही म्हणजे बरोबर समजून घेत नसाल याची पद्धत वापरण्याची काय आहे, कसं आहे, काय नाही, तर तुम्हाला साईड इफेक्ट पण याचे होऊ शकतात. म्हणून मित्रांनो, हे जे इन्स्ट्रुमेंट वापरायचं असेल तर नक्कीच आपण आपल्या नाजूक अंगासाठी वापरतो आहे, तर याला समजून घेणं पण अत्यंत गरजेचं असतं. तर जेव्हा केव्हा तुम्हाला हे इन्स्ट्रुमेंट लागतं तर माझ्या क्लिनिकला पण अवेलेबल आहे, माझ्या ऑनलाईन स्टोअरला पण अवेलेबल आहे. पण कसं वापरायचं, काय वापरायचं हे माझ्याकडून मी स्वतः त्यांना समजून सांगत असतो. त्याप्रमाणे जर वापरलं तर याचे बेनिफिट तुम्हाला चांगले मिळू शकतात. कारण की ज्याप्रमाणे तुम्ही जिमला जाता, रोज व्यायाम करता,
ईच अँड एव्हरी पार्टला व्यायाम करून तुम्ही त्याची डेव्हलपमेंट करता. तुम्ही बायसेप बनवता, ट्रायसेप बनवता, थाईज बनवता, सगळं बनवता, ॲप्स बनवता. त्याचप्रमाणे याचा जर 20 मिनटं सकाळी 20 मिनटं संध्याकाळी जर व्यायाम केला तर नक्कीच आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये जे आपल्या वयानुसार आलेली श्रिंकेज असेल किंवा नपुसंकता असेल किंवा डायबिटीजमुळे आलेली नपुसंकता असेल त्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट खूपच मदत करतं. पण मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की कोणतीही गोष्ट ही चांगलीच असते, पण याच्याबरोबर काही तुम्हाला ऑइल पण वापरणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की आपण जेव्हा इंद्रिय फुगवतो तर तिथल्या नसा खूप मोठ्या होऊन जातात आणि जेव्हा आपण मसाज देतो तेव्हा त्या स्नायूंना, तिथल्या स्नायूंना टॉक्झिन दूर करण्यासाठी आणि तिथलं ऑक्सिजनेशन वाढण्यासाठी नक्कीच या ऑइलची पण आपल्याला मदत घ्यावी लागते. तर ऑइल आणि हे व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस ह्या दोघांचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. हे माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे आणि मी प्रत्येक पेशंटला देत असतो. कारण याच्यामुळं ग्रेड 1 ग्रेड 2 हे पण इरेक्शनचं प्रॉब्लेम जे असतात ते पण दूर करण्यास मदत करतं आणि आपली साईज वाढण्यासाठी पण काही अंशी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करतं. तर मित्रांनो, जेव्हा तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट पाहिजे असतील किंवा हे प्रत्येकाने वापरलं पाहिजे, लैंगिक समस्या असो वा नसो, तरी जर वापरलं आणि रोज व्यायामाला आपला इंद्रियाचा व्यायाम केला तर त्याचे बेनिफिट आपल्याला नक्कीच दीर्घकालीनपर्यंत मिळत राहतील आणि लैंगिक आयुष्यामध्ये ज्या काही समस्या उद्भवण्याचे जे चान्सेस असतात ते चान्सेस दूर करण्यासाठी नेहमी जर तुम्ही हे इन्स्ट्रुमेंट वापरलं तर नक्कीच याचं तुम्हाला तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये नक्कीच बेनिफिट होऊ शकतं. तर मित्रांनो, उशीर करू नका, आजच माझ्या क्लिनिकमध्ये या, जर इन्स्ट्रुमेंटबद्दल समजून घ्या, तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन जा आणि जर येणं होत नसेल तर ऑनलाईन मागवा. माझ्या ह्या डब्यावर पूर्ण कशा प्रकारे वापरायचं आहे, काय वापरायचं आहे, हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये सगळं लिहिलेलं आहे. तर त्याप्रमाणे जर तुम्ही वापरलं आणि माझं याच्यामध्ये कसं वापरायचं व्हिडिओ पण माझ्या यूट्यूबवर आहे, तर तुम्ही जर वापरलं चांगलं तर नक्कीच तुम्हाला याचे बेनिफिट होऊ शकतील. पण जर तकलादू इन्स्ट्रुमेंट वापरत असाल किंवा मेड इन चायना जर इन्स्ट्रुमेंट वापरत असाल तर नक्कीच त्याचे तुम्हाला दुष्परिणाम होऊ शकतात. कारण की हे एकदम नंबर 1 क्वालिटीचं इन्स्ट्रुमेंट आहे. कारण की मी माझ्या पेशंटला जे काही देतो तर सगळ्यात बेस्ट द्यायचा प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या स्क्रीनवर दिलेल्या फोनवर फोन करून नक्कीच याची इन्क्वायरी करा. धन्यवाद मित्रांनो.